सीएसटी स्थानकाच्या बाहेर बेस्ट बसच्या आवारात मुख्यमंत्र्यांनी एमटीडीसीच्या मुंबई दर्शन सेवेचं उद्घाटन केलं। उद्घाटनानंतर स्वतः मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री आणि अधिकाऱ्यांनी बसमधून प्रवास केला। या सेवेमध्ये बसचे 2 मार्ग आखण्यात आले आहेत। एमटीडीसीचं मुंबई दर्शन। मुंबई दर्शनसाठी सीएसटी आणि दादरहून बस निघणार। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 अशी मुंबई दर्शनची वेळ असेल। मुंबई दर्शन फेरीत 50 पेक्षा जास्त ठिकाणं बघता येणार आहेत। मुंबई दर्शनमध्ये सिद्धिविनायक दर्शनही घेता येणार आहे। सध्या मुंबई दर्शन सेवा शनिवार आणि रविवार उपलब्ध असेल। ऑक्टोबर नंतर मात्र दर दिवशी मुंबई दर्शन उपलब्ध असणार आहे। बेस्टच्या वातानुकूलित बसमधून मुंबई दर्शन करता येणार आहे। मुंबई दर्शनमध्ये ऐतिहासिक वास्तू, संस्था, मंदिरं आणि महत्त्वाची पर्यटन स्थळं तसंच बॉलिवूड कलाकारांच्या निवासस्थानांचाही समावेश आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मुंबई दर्शनचं तिकीट ऑनलाईनही बुक करता येणार आहे। मानशी 499 आणि 725 रुपये असा हा दर आहे। मात्र मुंबई दर्शनसाठी बेस्टने ज्या बसेस निवडल्या आहेत त्यावर शंका व्यक्त केली जाते, कारण वादग्रस्त आणि खर्चिक ठरलेल्या किंगलॉंग बसेस बेस्टनं मुंबई दर्शनसाठी दिल्या आहेत। तेव्हा या वातानुकूलित बसेस पर्यटकांचा विचका तर करणार नाहीत ना, याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत। मात्र बेस्टने हे आरोप फेटाळले आहेत। आपल्याकडे 270 ह्या अशा एसी बसेस आहेत। त्याच्यापैकी साधारणपणे 100 बसेस ज्या सुस्थितीमध्ये आहेत त्या आपण वापरतो आणि त्यातल्या त्या चांगल्या ज्या बसेस आहेत त्याच्यापैकी 15 बसेस निवडलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये आपल्या बीएसटीच्या बस स्थानकामध्ये नवीन बसेस येणार आहेत। आपण त्याच्या किंवा व्हॉल्वो टाईपच्या बसेस येणार आहेत, त्या बसेस आपण ह्या रिप्लेस करून त्या वापरू। परंतु आज एक माननीय पर्यटन मंत्र्यांनी प्रकल्प घेतला, त्या प्रकल्पाला साथ म्हणून ह्या आपण बसेस त्यांना दिलेल्या आहेत। मुंबईत पर्यटकांसाठी अशी विविध पर्यटन स्थळं एकाच फेरीत बघण्याची सोय राज्य शासन किंवा पालिकेतर्फे याआधी उपलब्ध नव्हती। मात्र आता पर्यटक खेचण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मुंबई दर्शनची ही स्वस्तातली सेवा उपलब्ध करून दिली आहे। आता महामंडळ याची जाहिरात किती करतं त्यावरच या सेवेचं यश अवलंबून असणार आहे। अमित जोशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।